ओके. आणि यॉट नाहीये, जहाज आहे. यॉट लहान असते. पण ते राहू दे सगळं. हे काय आहे? काय काय व्हायला लागलं इथं? तरंगतंय की नाही? तरंगण म्हणजे फ्लोट म्हणतोय आपण. हो सर. फ्लोटिंग. बरोबर. फ्लोटिंग. मग हे जहाज कशाचे बनवतात? थर्मोकॉलचे. नाही सर. नाही, कशाचे बनवतात मग? मेटल. मेटलचे मेटल. बनवतात. सिंपल मेटलचे बनवतात का नाही? हो. का थर्मोकॉलच्या जहाजमध्ये कोण बसले आजपर्यंत? नाही ना. नाही. हा. नाही सर. मग मेटल तुम्ही जर समजा पाण्यामध्ये एखादं मेटल सोडलं तर ते तरंगतं का पडतं खाली? एखादा आयनचा किंवा एखादा खेळा असेल समजा, काय होतं हा. ते? बुडतो. बुडतो. गुड. जहाज का बुडत नाही रे मेटलचे असून पण? प्रश्न आहे का नाही? आन्सर राहू दे, माहित नसेल कुणाला, टेन्शन नका घेऊ. पण व्हॅलिड आहे की नाही प्रश्न? हो. हो सर. मेटलची एखादी पिन घेतली आपण तर ती पाण्यात सोडली की खाली पडते. पण जहाज पण मेटलच बनवलंय तर ती तरंगतं का? हे कळलं सगळ्यांना माझा प्रश्न? एव्हरीवन? हो सर. ओके. हो सर. नेक्स्ट, इथं काय दिसतंय तुम्हाला? हे राईट साईडची इमेज, सेकंड इमेज, बलून उड्या हॉट एअर मारतो. बलून. हॉट एअर बलून. त्यांची ऍप्लिकेशन काय असते? तुम्ही इथं बसताय आत आणि ते वर हो. घेऊन जातं तुम्हाला. हो. कशामुळे घेऊन जातं रे? आणि हॉट एअर का म्हणतात त्याला? तर त्यात सर त्याला फायर. असते. फायर. सांगा. फायर असते. सर ते फायर करून तिथं हॉट एअर. ते वरती बलून मध्ये भरते त्यामुळे ते जाते. तुम्हाला माहिती आहे का? लायटर. समजा ग्लास मध्ये तुम्ही किंवा असं एखाद्या बादलीमध्ये पाणी वगैरे ठेवलं तर थंड पाणी खाली राहतं आणि गरम पाणी वर येतं. हो. हो सर. हे माहिती आहे का? सर. हो सर. एअरची डेन्सिटी जवळपास 1 आहे समजा, ही बाहेरची. तुम्ही आत पण एअरच आहे ना इथं, त्याला तुम्ही हॉट केलं, तापवलं तर ती डेन्सिटी काय होणार? कमी होणार की नाही? कमी होणार. हो सर. तुम्हाला हो डेन्सिटी हा सर. शब्द ऐकलाय का आजपर्यंत कधी? हो सर. ओके, ठीक. तर हे हॉट केल्यामुळे याची डेन्सिटी कमी होते आणि याची डेन्सिटी त्याच्या तुलनेत जास्त आहे, त्यामुळे तो बलून कुठे जातो? वर सरकतो. कळलं का? हो सर. दिवाळीत कधी बघितलेत का ते पणती अशी लावतात बघा त्या बाजूला आणि ते सोडतात वर आकाशात? हो सर बघितले. ते ह्या टाईपच आहे हो. सगळं. फक्त त्यात आपण बसत नसतो. आले लक्षात? हो सर. बसता. हो सर. नाही. नाही सर. थर्ड, हे सांगा मला, हे काय दिसतंय तुम्हाला? आईसबर्ग. आईस. बरोबर. आणि हो सर. आईस कशाचा बनलेला असतो? आईस वॉटर. वॉटरचा. त्याचं कंपोजिशन काय आहे? H2O ना. H2O. आणि हो पण सर. सुद्धा काय? H2Oच. H2O. तरी पण आईस तरंगतो पाण्यावर. ठीक आहे. अजूबा आहे की नाही हा काहीतरी? सांगा. हो सर. हो. कारण त्याची डेन्सिटी कमी असते आणि वॉटरची डेन्सिटी जास्त असते. हे बेसिक जुगाड एक्सप्लेनेशन. डेन्सिटी कमी का असते? केमिस्ट्रीमध्ये शिकाल तुम्ही 12वीला सॉलिड स्टेटमध्ये. पण आत्ता ऑब्झर्वेशन काय आपलं? आईस पाण्यावर फ्लोट करतो. आईस फ्लोट होतात बिकॉज लेस डेन्सिटी. म्हणजे या सगळ्यांमध्ये एक शब्द कॉमन यायला लागलाय. काय यायला लागलाय तो? डेन्सिटी. आणि डेन्सिटी म्हणजे काय असते? मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. आणि याचं युनिट काय असणार आहे डेन्सिटीचा? केजी पर मीटर. केजी पर मीटर क्यूब. हे कळलंय का सगळ्यांना? हे डिस्कशन हो नव्हतं, सर. सिम्पली डायरेक्ट मी इक्वेशन मांडून तुम्हाला बोर नाही करणार आहे. हे रिअल लाईफचे एक्झाम्पल आहेत सगळे. कळलं का? हो. नेक्स्ट, हो सर. हे फोर्थ, इथं आईस आहे. जेव्हा थंडी पडते की नाही तेव्हा वरचं पाणी गोठतं आणि त्याचा काय बनतो? आईस. आईस. आणि तो खाली जात नाही जरी सॉलिड असला तरी, तो पाण्यावरच तरंगतो. आणि त्यामुळे खालचं पाणी पाणीच राहतं आणि त्यामुळे मासे वगैरे सुखानं जगू शकतात. कळलं का? हो. ओके. ह्याला म्हणतात अनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. कुठं ऐकलंय तुम्ही? हो सर. हो. होमी बाबामध्ये असेल तुम्हाला 9th क्लासला वगैरे कदाचित. ठीक आहे. हे माहित नसेल टेन्शन नका घेऊ, पण आईस पाण्यावर तरंगतो हे पटलंय सगळ्यांना? हो सर. हो सर. ठीक आहे. ठीक आहे. आणि लास्ट काय? तुम्ही पोहायला उलट. पोहायला लागलाय म्हणजे तुम्ही तरंगताय. हो सर. ओके. हो सर. मग तुमची डेन्सिटी पाण्यापेक्षा कमी आहे का? हो सर.
हो सर. ओव्हरऑल डेन्सिटी हम्म, जर एखाद्या बोनला सोडलं तर ते तरंगणारच आहे, पण आपल्या बॉडीमध्ये नुसते बोन्स आहेत का? नाही नाही सर. नाही. आहे की नाही? एअर पण आहे, लिक्विड पण आहे, सगळं आहे. ठीक आहे. त्या हो सगळ्याच्या सर. कम्पॅरिझन मध्ये काय होतं, तुमची डेन्सिटी पाण्यापेक्षा काय होते, कमी होते, आणि त्यामुळे काय करता तुम्ही, वर तरंगता. हे सगळ्यांना कळलं, हे 100% इथं जे हो सर. हे सांगण्याचा उद्देश काय आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे डेन्सिटी. ओके. सो परत एकदा छोटं रिव्हिजन करू आपण. डेन्सिटी सांगा पटपट. फॉर्म्युला. मास ऑफ व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. शकतो डेन्सिटीला आपण रो रो. रो रो. ओके. मग याचा फॉर्म्युला काय रे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन. मास अपॉन व्हॉल्यूम. समजा मी एक क्यूब घेतला, असं, आणि या क्यूबची साईड आहे 2 मीटर. ओके. क्यूबची साईड किती आहे, 2 मीटर. आणि लेट से ह्याची डेन्सिटी आहे 8000 kg पर मीटर क्यूब. ह्याचा मास किती असेल सांगा पटकन. सोपा क्वेश्चन विचारला. क्यूबचं व्हॉल्यूम माहिती आहे सगळ्यांना? अरे क्यूबचं व्हॉल्यूम माहिती आहे का? क्यूब. हो सर. हो सर. किती असतं क्यूबचं व्हॉल्यूम? ए क्यूब क्यूब. 8 मीटर क्यूब होईल की नाही? हो सर. मग तुम्हाला मास काढायचा आहे, मग मासला कसं लिहिणार, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम लिहू शकतो की नाही मी? हो सर. मास किती येतं, ही हे व्हॉल्यूम आणि ही डेन्सिटी, 8 8 जा 64 आणि 3 जोराच्या पुढे लागले. आन्सर कशात असणार, केजी मध्ये, कारण मीटर क्यूब हे मीटर क्यूब कॅन्सल झालं. लक्षात आले का रे सगळ्यांना? हो सर. सोपा हो सर. क्वेश्चन आहे हा, समजलाय का? हो सर. हो सर. ठीक आहे. हो सर. समजा मी या क्यूबला मधून कट केला. मी काय म्हणतोय कळतंय का? हो सर. हो सर. निम्माच क्यूब घेतला, म्हणजे एवढासाच. बघा, म्हणजे ही साईड 2 राहिली आहे, पण ही साईड 1 झाली आहे, ही साईड 2 राहिली आहे. कळलं का? मी इथनं कट हो केलं. सर. हे खरंच समजलंय मी काय सांगितलं? हो सर. हो सर. याचं मास कमी होईल का? हो सर. हो कॉमन सेन्स आहे की नाही? मास कमी होईल की नाही? हो सर. म्हणजे ह्याचं मास एम असेल तर ह्याचं m/2 होईल की नाही? हो सर. व्हॉल्यूम कमी होईल का? हो सर. व्हॉल्यूम हे तर दिसतंय सरळ सरळ, व्हॉल्यूम पण हाफ होईल की नाही? हो सर. हो सर. ह्याची डिव्हिजन जर केली मी, तर काय येईल डिव्हिजन? M/V. ती डेन्सिटीच हो आहे. सर. हो सर. कॉन्सेप्ट आहे रे. तुम्ही कापसाला एवढा घ्या किंवा एवढा घ्या, जे त्याचं हलकंपण आहे, म्हणजे जे त्याची डेन्सिटी आहे ती सेमच राहणार की नाही? हो सर. ओके. हे लक्षात राहील सगळ्यांच्या 100%. हो सर. येस सर. त्यानंतर मला एक स्टँडर्ड सांगा, वॉटरची डेन्सिटी काय होती? पाठ झाली कुणाला? 1000 kg मीटर. 1000 kg per meter. 1000 kg पर मीटर क्यूब. पर मीटर. अजून केजीला मी ग्राम लिहू शकतो का सीजीएस हो मध्ये? सर. सर. आणि मीटर क्यूबला सेंटीमीटर क्यूब. हो सर. सेंटीमीटर क्यूब त्याला मी सीसी असं लिहितो. कळलंय का? सीसी. गाड्यांमध्ये हो ना सर. 150 सीसी वगैरे ते त्या टाईपचं. लक्षात आलं? पण म्हणजे 150 सीसी वगैरे पॉवरचं युनिट नाहीये. त्या चेंबर मध्ये किती पेट्रोल जळतंय ते चेंबरचं व्हॉल्यूम आहे ते. कळलं का? हो सर. ओके. मग ह्याची व्हॅल्यू असते 1. ह्या फक्त काय पण करा आणि ह्या व्हॅल्यू राखून घ्या. वॉटरची ही डेन्सिटी तुम्हाला पाठ झाली असेल, पण ही व्हॅल्यू पाठ करा. लक्षात आलं? मग जर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये वगैरे डायमेन्शन दिल्या तर हा फॉर्म्युला वापरायचा. ओके. आणि मास जर ग्राम मध्ये वगैरे असं असेल तर, जर एसआय मध्ये काढायचं असेल, फोर्स वगैरे न्यूटन मध्ये काढायचं असेल तर ही डेन्सिटी वापरा. आले लक्षात सगळ्यांना? सर. ओके. हो सर. बेसिकली मी जरी शिकवलं नसतं शाळेमध्ये होऊन जातं हे सगळं मी जे सांगितलंय ते आता. ओके. हे प्री रिक्विजिट आहे, म्हणजे हे गरजेचं आहे पुढच्या कन्सेप्ट शिकण्यासाठी. लक्षात आलं सगळ्यांना? हो सर. ओके. त्यानंतर एक छोटीशी कन्सेप्ट आहे, त्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह डेन्सिटी. काय नाव आहे?
रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असं ऐकलं असेल की कधीतरी. हो सर. म्हणजे ह्याच्या तुलनेत तो किती फास्ट चालतोय. म्हणजे समजा दोघं पण 2 मीटर पर सेकंड पळत असतील तर ह्याच्या तुलनेत हा रेस्ट मध्ये आहे की नाही. हो सर. तसंच मला जर एखाद्या ऑब्जेक्टची डेन्सिटी बघायची असेल आणि पाण्याशी त्याची तुलना करायची असेल, पाण्याची डेन्सिटी किती आहे? 1000 तुम्ही जर समजा kg. पेट्रोल घेतलं, पेट्रोलची डेन्सिटी 780 असते, 780 kg मीटर क्यूब. मला सांगा ही पाण्यापेक्षा कमी आहे का जास्त आहे? कमी आहे. कमी आहे. हे कमी आहे का जास्त आहे आणि किती पटीनं कमी आहे किंवा किती पटीनं जास्त आहे हे सांगण्यासाठी मी एक टर्म वापरतो, दॅट इज कॉल्ड एज रिलेटिव्ह डेन्सिटी. काय म्हणतात त्याला? रिलेटिव्ह डेन्सिटी. ओके. ह्याला अजून एक नाव आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणून सुद्धा. आता ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली इक्वल नाही ते, पण आता तुम्ही इक्वलच म्हणून घ्याल, ऍडव्हान्स पर्यंत सेमच. ठीक आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर ह्याला असं लिहिलं जातं आर म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा आर डी असं लिहितो मी इथं, इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट किंवा काय पण जगातलं कुठलं पण मटेरियल असू दे त्याची तुलना मी कुणाशी करतोय रे. सगळ्यात अवेलेबल कुठलं आहे आपल्याकडं मटेरियल? वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर. लक्षात आलं मी काय म्हणतोय? हो. मला थोडा इरर सापडला रे. कशामुळे होतंय माहितीये काय? रेकॉर्डिंगमुळं. रेकॉर्डिंग बंद पण करून चालणार नाही मला, त्यामुळे हँड रायटिंग कळतंय ना माझं. हो सर. मला सांगा, समजा मी पेट्रोल घेतला तर पेट्रोलची डेन्सिटी लेट्स से, पेट्रोलची डेन्सिटी माहिती आहे कोणाला? कधी तर पेट्रोल भरायला गेला की नाही तिथं त्या ह्याच्यावर दिसेल तुम्हाला, इथं डिझेलची डेन्सिटी, पेट्रोलची डेन्सिटी लिहिलेली असते. ठीक आहे. बघायचं जरा, व्यवहार जाऊन घ्यायचं. तर पेट्रोलची डेन्सिटी ऑफ पेट्रोल किती आहे? अप्रॉक्सिमेटली 800. 800. ऑफ वॉटर किती आहे? 1000. आता रिलेटिव्ह डेन्सिटी किती असेल पेट्रोलची? 0.8. त्यांना याला डिवाइड करणार नाही आपण. हो सर. हो. तो किती येईल त्याची रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ पेट्रोल? 0.8. 0.8. युनिट काय असेल? ग्राम युनिट काय असेल? नसणार. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आठवतोय का? हो सर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स युनिट काय होतं? काहीच नाही. हे कम्पेअर करण्यासाठी नंबर बनवलेत सायंटिस्टनी. आले का लक्षात? हो सर. हो. मग रिलेटिव्ह डेन्सिटी किती दिसते मला? 0.8 दिसते का इथं? हो सर. जर ही डेन्सिटी लेस दॅन 1 असेल तर त्याला म्हणायचं तो फ्लोट करतोय. आलं लक्षात? हे कॉमन सेन्स आहे रे. हा हो सर. हो सर. 1 असेल तर तो आत बुडणार आहे. बुडण्याच्या कंडिशनला पण सिंक म्हणायचं. लक्षात आलं? हो सर. आणि 1 असेल तर तुम्ही सांगू शकत नाही, थोडी टिचकी मारली खाली जाईल, तिथं जाऊन थांबेल तो. म्हणजे पाणी बिस्लरीची बॉटल टाकली आहे समजा मी पाणी भरून, आलंय का लक्षात? तर ती अशीच तिथे एकदम फुल स्पीडनं खाली जात नाही. हे कळलंय का सगळ्यांना? हो सर. ओके. ठीक आहे. मला सांगा, मर्क्युरीला कसं लिहितो? Hg लिहितो माहितीये? हो सर. मर्क्युरीची डेन्सिटी आहे 13.6 ग्राम पर सीसी. मला याची रिलेटिव्ह डेन्सिटी किती असेल सांगा? 13.6. 13.6 ला 1000 न डिवाइड करणार का 1 न रे? 1. कारण युनिट कशात इथं ग्राम पर सीसी मध्ये आहे की नाही? हो. डेन्सिटी ऑफ वॉटर घ्यायची आहे फक्त ग्राम पर सीसी मधली. मग रिलेटिव्ह डेन्सिटी किती? 13.6 येईल की नाही? हो सर. हे तुमचे प्राण उडालेत का? समजलं? ओके. नेक्स्ट, समजा एक प्लास्टिक आहे, त्याची रिलेटिव्ह डेन्सिटी दिली आहे 0.6. त्याच्यावरनं त्याची डेन्सिटी सांगा मला. डेन्सिटी केजी 600. क्यूब मध्ये. 600. आणि सगळ्यांनी ट्राय करायचं, हे मागं राहू नका, सोपं आहे हे. गुड. प्लास्टिकची रिलेटिव्ह डेन्सिटी किती आहे? 0.6. तर त्याची डेन्सिटी किती असेल केजी पर मीटर क्यूब मध्ये? गुड. आले सगळ्यांना हे 600? हो. अरे आता रिलेटिव्ह डेन्सिटी दिली आहे, ह्याला डेन्सिटी ऑफ वॉटर न मल्टिप्लाय करणार नाही 1000 ने.
हो अरे कळलंय का सगळ्यांना हे खरंच? हो सर. हो सर. ओके, तर हे लक्षात राहील ना सगळ्यांना, या छोट्या छोट्या गोष्टी. येस सर. तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन येणार नाही आहेत कुठं, पण हे वापरून मोठे मोठे क्वेश्चन सोडवायचे आहेत आपल्याला. ओके, समजा नाही ठीक आहे, हे कळलंय सगळ्यांना का अजून प्रॅक्टिस पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला? कळालंय सर. समजलंय सर. ओके, एक एक क्वेश्चन विचारू का रे अजून एक छोटासा? हो सर. चाल समजा एक स्पियर आहे, स्पियर. आता स्पियरचं व्हॉल्यूम माहिती आहे का तुम्हाला? हो सर. हो व्हॉल्यूम पाठ करा रे सगळे. झाले स्पियरचं व्हॉल्यूम सगळ्यांना? हो सर. हो ओके, याचा रेडियस आहे लेट्स से 2 मीटर. आता एवढा मोठा स्पियर नसतो पण मी घेतलाय 2 मीटर. याचं मास आहे 1.6 kg. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलंय फाइंड इट्स रिलेटिव्ह डेन्सिटी. थोडा लेंदी जाईल क्वेश्चन हा, पण ट्राय करणार? हो सर. करा. सर मटेरियल काय ते? मटेरियल मटेरियल काय फरक पडत नाही. आता मला पण माहित नाही, आता यातनं आन्सर डेन्सिटी वॉटरपेक्षा जास्त येणार आहे कमी येणार आहे, त्यामुळे मी असं बिंदास सांगू शकत नाही कुठलं मटेरियल असेल. ठीक आहे, लाकडाचं असू शकतं, मेटलचं माहित नाही मला कशाचं आहे. ठीक आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी काढण्यासाठी डेन्सिटी लागणार आहे, हे मान्य आहे सगळ्यांना? हो आणि डेन्सिटी कशी काढणार? मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर का? हो सर. मास दिलेला आहे आपल्याला, व्हॉल्यूम काढायचा आहे. स्पियरचं व्हॉल्यूम माहित नसेल लिहून घ्या, मार्जिन मध्ये कुठे तर लिहा. व्हॉल्यूम ऑफ 4 स्पियर बाय 3 पाय आर क्यूब. किती असतं? 4/3 पाय आर क्यूब. मला सांगा, मी काय सांगितलंय, पायची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली किती घ्यायची? 3. 3 3.3. पटकन ट्राय करा, चुकू दे, कन्सेप्ट स्ट्रॉंग बसू दे फक्त. सर माझं बरोबर आहे का? एवढं येतं, एवढं कमी येतं? ठीक काय आहे, सर? एवढं कमी येतं ते असेल, येऊ पण शकेल, माहित नाही, येऊ शकत. करा. हो सर, एवढंच येतं. सर खूप कमी येते. होय काय? हो, घुसणार पण नाही मग, ऑब्विसली तो प्लास्टिकचा आहे रे. ठीक आहे, आणि असा थिन आहे. प्लास्टिकचा बॉल खेळलाय कधी? हो सर. हो सर थिन टाईपचा आहे, समजून घ्या. ते इनर रेडियस आउटर रेडियस सगळे 2 मीटरच आहे त्याचे. हो हो, खूप कमी येत आहे. ठीक आहे, चला व्हॉल्यूम तरी काढा. किती येतं? 4/3, पायची व्हॅल्यू 3 या, आर क्यूब म्हणजे 8 येतं का? हो म्हणजे 3 ला 3 कॅन्सल, 32 मीटर क्यूब येतं का याचं आन्सर? म्हणजे व्हॉल्यूम. हो सर. हो मग त्याच्यावरनं डेन्सिटी काढायची. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हो सर. सो 1.6/32. हा, इथं घोळ झालाय. मी जर याला 160 kg वगैरे दिला असतं तर कदाचित ते जिवंत राहिलं असतं थोडंसं, बरोबर ना? हो सर. तरी पण कमी झालं असतं सोडा. ठीक आहे, बघा किती येतं मग? 1/20 येतं का रे याचं आन्सर? हो सर. हो सर. 1/20 म्हणजे 0.05 kg पर मीटर क्यूब, बरोबर का? हो सर. हो अबे, काहीच नाही रे, एकदम दरिद्री डेन्सिटी. चलो ठीक आहे, आता रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची राहू दे, कारण ते अजून दरिद्री येईल. समजतंय? काय करणार हो तुम्ही सर. याला? अजून 1000 डिवाइड कराल का नाही? हो सर. Okay. पण सांगण्याचा उद्देश कळलाय सगळ्यांना? काही डाऊट? येस. ओके, चलो. तर मला वाटतं तुम्हाला डेन्सिटी कशी काढायची माहिती आहे. डेन्सिटी दिली असेल तर मास कसं काढायचं माहिती आहे. डेन्सिटी आणि मास दिला असेल तर व्हॉल्यूम कसं काढायचं माहिती आहे. हे तिघांसोबत खेळता येतं सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. त्यानंतर रिलेटिव्ह डेन्सिटी जर दिली असेल, रिलेटिव्ह डेन्सिटी जस्ट अ नंबर, 0.8 0.6, तर त्याच्यावर ऍक्च्युअल डेन्सिटी कशी काढायची हे पण माहिती आहे सगळ्यांना, बरोबर? हो सर. हो सर. ओके, हो. काही डाऊट नाही. एक मला असं वाटलं, एक क्वेश्चन विचारू असं वाटलं लागलंय मला अजून, कारण हे लागणार आहे पुढच्या सगळ्या कन्सेप्टना, आणि तिथं तुम्ही घ्या सर. मागे पडाल. बघा, चालतंय. एक क्युबॉइड आहे, क्युबॉइड. सिलेंडरचा येतो का रे तुम्हाला व्हॉल्यूम? नाही, राहू दे.
हो सर येतो. नंतर घेतो सिलेंडर कुठेतरी प्राण काढायचे असतील तुम्हाला त्यावेळेला. लेट्स से दिस इज 10 सेंटीमीटर, दिस इज 5 सेंटीमीटर अँड दिस इज 2 सेंटीमीटर. हे सगळे सेंटीमीटर मध्ये आणि याची रिलेटिव्ह डेन्सिटी आहे 0.8. ओके, मला याचा मास किती असेल सांगायचं आणि मास कशात सांगितलेलं बरं पडेल? ग्रॅम. ग्राम मध्ये. ठीक आहे, चला करून दाखवा. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला शाळेत होतात रे, कुठं 10वीत होतील, 9वीत होतील, कुठं तर होतील. ह्याला कन्वर्ट करत नाही ना कोण? नाही सर. हा, ग्राम मध्येच काढायचं आहे आणि केजी मध्ये काढायचं असलं तरी ग्राम मध्ये काढून 1000 डिवाइड केला असतो तुम्ही त्याला. सिद्धांत बाळा, ती काडी पेटी दिसते की रे मला, 80 किलोची कशी असेल ती? हो सर. किती आले? 80 आले ना तुझा आन्सर? हो. ते ग्राम मध्ये असेल बघा. हे कसं सोडवायचं माहितीये का सगळ्यांना? हे हो सर. करा. एवढं येतं रे? हे खरंच एवढं येतं केजी मध्ये? नाही सर. निहारिका, 80,000 ग्राम बाळ का वरच्या सारखा गणला हा क्वेश्चन? अथर्व किती आले आन्सर? 80 ग्राम आले सर. 80 ग्राम आले ना? ठीक आहे. हो सर. सर ते युनिट चुकलं माझं. हो सर 80 ग्राम आलं. कन्वर्ट करत नाही ना रे? नाही सर. हा, नाही सर. येतं क्युबॉइडचं व्हॉल्यूम काय असतं? LBH. LBH किती येतं मध्ये? 100 सेंटीमीटर क्यूब येतं का? हो हो सर. त्याला सीसी असं लिहितो. मग मला डेन्सिटी आता 0.8 आहे की नाही, हो. मला व्हॉल्यूम सीसी मध्ये आहे आणि मास ग्राम मध्ये आहे. मग डेन्सिटी पण मी ग्राम पर सीसी वाली वापरेन की नाही? हो सर. आणि ती डायरेक्ट अशीच असते. एक मिनिट, तुम्हाला कळलंय खरंच मी काय सांगतोय? हो सर. ओके. मगाशी तेच आन्सर आलं होतं की नाही? ते बघा, HG हो. 13.6, तर रिलेटिव्ह डेन्सिटी पण किती 13.6 झाली होती की नाही? 13. हो सर. मग इथं रिलेटिव्ह डेन्सिटी जर 0.8 दिली असेल तर ग्राम पर सीसी मध्ये काय येणार? 0.8च. जर केजी पर मीटर क्यूब मध्ये विचारलं असतं तर मग ह्याला 800 केलं असतं. मी आले लक्षात? हो सर. त्यावेळी व्हॉल्यूम सुद्धा मला कन्वर्ट करून करावं लागलं असतं मीटर क्यूब मध्ये. काय डाऊट नाही ना? नाही. मग आता सिम्पली यांची मल्टिप्लिकेशन करा, कारण सीसी ला सीसी कॅन्सल व्हायचं आणि ग्राम राहणार फक्त. लक्षात आलंय का? हो सर. मग हो, सर. 0.8 म्हणजे किती येतं? 80. हे समजलंय कुठं कुठं सिली मिस्टेक झाले होते सगळ्यांना? आलं सर. काही हो डाऊट नाही? सर. 100% क्लिअर आहे? हो सर. ओके, आता समजलं असेल तर मग डेन्सिटीचा कळलं. खेळ सुरू करू आपण बाय टेकिंग द फर्स्ट कन्सेप्ट ऑफ दिस, बायॉन्सी. ओके, आता लक्ष द्या. हे डायरेक्ट मी फॉर्म्युला वगैरे देत बसणार नाही याचा, तुम्हाला फील आला पाहिजे त्या कन्सेप्टचा काय होतंय नेमकं इथं. पाणी आठवतंय का? आणि पाण्याच्या खाली H हाईटवर प्रेशर किती असतं? रोजी एच. ρgh. रोजी. P नॉट प्लस ρgh का ρgh? रोजी. नॉट प्लस रोजी. P नॉट प्लस प्लस ρgh. पण P नॉट आपण घेत बसत नाही कारण सगळीकडेच कॅन्सल होऊन जातं ते. हो सर. हे हो, सगळ्यांना सर. पटलंय ना? हो सर. कुठेतरी हो, नाक सर. लागलं माझं. समजलंय? आता हो बघा, सर. आलं इथं सर. समजा एक सिलेंडर ठेवलाय मी इथं. सिलेंडरची लेंथ L आहे आणि सिलेंडरचा जो अप्पर फेस आहे तो H हाईट खाली आहे. किती हाईट खाली आहे? H. H. एच. H. आणि H कुठून मोजतो? बॉटम पासून का टॉप सरफेस?
टॉप टॉप सरफेस. त्यानंतर ह्याचा जो एरिया आहे, ओके, ह्याचा जो एरिया आहे तो आहे ए. ठीक आहे, सिंपल, पायर स्क्वेअर वगैरे काय घेत बसत नाही. तर मला सांगा इथं ह्या पॉइंटला हे जे डॉटेड लाईन काढलेत मी आता, ह्या सरफेसवर जे प्रेशर असेल ते प्रेशर किती असेल रे? रोजी एच. ह्या पॉइंटला किती प्रेशर असेल? रोजी एच असेल की नाही, कारण एच हाईट खाली आहे फक्त. आणि ह्या पॉइंटला किती असेल? रोजी एच. प्लस एल. प्लस एल. कळलंय सगळ्यांना हे? हो सर. मग हे वरचं प्रेशर खाली दाबायला बघेल त्याला, कळतंय का मी काय म्हणतोय? हो सर. आणि हे प्रेशर वर ढकलायला बघेल त्याला. कोण जिंकेल असं वाटतंय तुम्हाला यातलं? खालचं. खालचं. प्रेशर वाढत जातं का नाही? हो सर. हो. मग बॉटमचं प्रेशर जास्त येईल. मग मला सांगा प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला मी काय दिला होता? फोर्स अपॉन एरिया दिला होता का नाही? हो सर. हो सर. इज इक्वल टू काय लिहिणार मग याच्यावरनं? प्रेशर. इंटू एरिया. मग मला सांगा याची मी एफबीडी काढतो आता, किंवा एफबीडी नको, तुमचे परत खरंच प्राण उडतील. इथं जो फोर्स असेल तो कसा लिहू शकतो? इथलं प्रेशर किती आहे रे? रोजी एच आहे की नाही? हो सर. रोजी एच इंटू तिथला एरिया ए. कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो. हे वरून लागलेला फोर्स आहे, बॉटम असा खाली ढकलणारा फोर्स. आले लक्षात सगळ्यांना? हो सर. आणि हा फोर्स असेल F2, तो किती असेल? तिथं प्रेशर किती आहे? रोजी एच प्लस एल. एच तुम्हाला हे डेरिव्हेशन पाठ करायचं नाही, काही करायचं नाही, विसरायचे नंतर. पण आता समजण्यासाठी लक्षात आलंय? हो सर. आता नेट फोर्स कसा काढतो रे आपण? यांची दिशा डिफरंट आहे की नाही? F2 मायनस F1. नेट फोर्स F2 मायनस F1 की नाही, कारण F2 मोठा आहे F1 पेक्षा. याची व्हॅल्यू काय ते? यातनं काय कॅन्सल होईल, काय राहील, फक्त सांगा मला. काय राहतं? रोजी एल. हो रोज. हे रोजी एल F2 सुट्ट केलं तर ते रोजी एच ए असेल की नाही, आणि रोजी प्लस हो रोजी. सर. हो सर. मग ह्यातलं सबट्रॅक्शन होऊन कोण मरेल? रोजी एच. रोजी एल चे. मग राहिलं काय? रोजी एल ए राहिलं की नाही? रोजी एल ए. हो सर. सो Yes. रोजी एल ए. मला सांगा सिलेंडरचा व्हॉल्यूम सांगा आता. मग सांगत होता ना, येतो पायर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर. आणि ही लेंथ एल असेल समजा, तर मी एल घेऊ शकतो का? पाय आर स्क्वेअर एल. हो. पाय आर स्क्वेअर म्हणजे काय असतो रे? एरिया. सर्कलचा एरिया. सर्कलचा एरिया. सर्कल. सर्कलचा एरिया समजा मी ए घेतला आणि ही लेंथ एल असेल तर या व्हॉल्यूमला मी ए इंटू एल लिहू शकतो की नाही? हो हो सर. एक हो तुम्ही नुसतं हो, sir. ऐकलेलं नाही तर तुम्हाला माहिती आहे ना तो formula? नाही माहिती सर. हो. हा. मला सांगा मग इथं जे एल ए दिसतंय ह्याला काय म्हणू शकतो रे मी? एल स्क्वेअर. एल स्क्वेअर. व्हॉल्यूम म्हणू शकतो का? व्हॉल्यूम. हा हो सर. मग ह्याला रोजी लिहू शकतो का रे मी? कळलंय का सगळ्यांना? रोजी. हा हा हो. आता लॉंग स्टोरी शॉर्ट, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. हे इथं कन्फ्युज झालं असेल, आय डोंट केअर, ते विसरला तरी चालतंय. आता वरचं प्रेशर आणि खालचं प्रेशर वर ढकलायला बघतोय, वरचं प्रेशर खाली ढकलायला बघतोय. पण जसं जसं आपण खाली जाईन तसं प्रेशर वाढत जातं, त्यामुळे नेट फोर्स अपवर्ड येतो. लक्षात आले सगळ्यांना? नेट फोर्स काय येतो? अपवर्ड. अपवर्ड. तो अपवर्ड फोर्स किती आला? रोहिजी आला की नाही? हा. हो सर. मग sir. पाण्यामध्ये तुम्ही काय जरी टाकलं, ते बुडू दे, तरंगू दे, काय पण होऊ दे, पण पाण्याचा हक्काचा एक फोर्स असतो, लिक्विडचा हक्काचा एक फोर्स असतो, जो नेहमी त्याला वर ढकलायला बघत असतो. आणि ह्या फोर्सला आपण म्हणतो बायॉन्सी फोर्स. कुठला फोर्स म्हणतो? बायॉन्सी फोर्स. हे कळलंय मी काय सांगतोय? हो सर. हो. बायॉन्सी फोर्स नेहमी कुठला लागतो? वर लागतो का खाली लागतो? वर. काय डाऊट? नाही. तो ऑब्जेक्ट खाली बुडत जरी असला तरी वर लागणार वरच. त्यामुळे पाण्यातल्या कुठल्या पण ऑब्जेक्टची एफबीडी काढताना नेहमी एक फोर्स वरच्या दिशेला दाखवायचा. कुठला? बायन्सी. अरे बोला पटकन. फोर्स ऑफ बायन्सी. बायन्सी. हो सर. ओके. हो सर. हा, डाऊट आहे कुणाला? हॅलो सर. हा बोल की. सर किती पण डेप्थ वर ठेवला तरी सर मग एफ नेट एवढाच लागणार ना? हा, एफ नेट एवढाच.
तो किती डेप्थवर ठेवला याच्यावर मॅटर्स करत नाही ते. तिचं किती हा, व्हॉल्यूम सर. बुडलंय पाण्यात, कुठल्या लिक्विड मध्ये ठेवलाय, किती बुडलाय आणि ग्रॅव्हिटी काय ह्याच्यावर फक्त डिपेंड करतं. ते किती आत ठेवा. इथं फोर्स इम्पॉर्टंट आहे का नेट फोर्स इम्पॉर्टंट आहे? नेट फोर्स. मग नेट फोर्स मध्ये फक्त एल येतं ते, त्यामुळे ते व्हॉल्यूम आलंय. बाकी एच वगैरे काही आलेलं नाही. मी काय म्हणलं हा, कळलं? सर. हो, सर. ओय, बोला पटकन, आलं, समजलं? सर. समजलं, सर. कळालं ओके. सर. So buoyancy is an upward force. Upward force exerted by a liquid. Okay. Exerted by a liquid. एअर पण असू शकते, पण एअरची डेन्सिटीच एवढी कमी आहे की तो फोर्स जाणवत नाही आपल्याला. ठीक आहे. When the object is immersed, when the object is immersed, immersed म्हणजे बुडला. in it. ओके, इन इट. इथं लिहितो फुल्ली और पार्शली. फुल्ली पार्शली म्हणजे काय रे? थोडा. अर्धा निम्मा काय. हा. जर तो बुडलाच नाही त्या पाण्यात, प्रेशर लागेल का रे त्याच्यावर? नाही. मग बायोन्सी फोर्सचा काय संबंध असेल का? नाही. ओके. त्यामुळे जोपर्यंत तो बुडत नाही, फुल्ली बुडू दे किंवा पार्शली बुडू दे, तोपर्यंत बायोन्सी फोर्स लागणार नाही. कळलं सगळ्यांना हे खरंच? हो सर. ए, काही जणी शांत आहेत, तुम्हाला समजलं नसेल तर सांगा, मी एक्सप्लेन करतो. सगळ्यांना कळलंय? समजलं सर. इन्फॉर्मेशन द्या एकदा. हो सर. ओके, ठीक आहे. एक छोटी केस विचारतो, ह्यातलं काही पाठ करू नका. मी तुम्हाला काय पाठ करायचं ते लिहून देतो शेवटीला बॉक्समध्ये. आता सध्या समजलं असेल. मला सांगा, हाच केस मी असा विचारला असतो तुम्हाला की तो सिलेंडर खाली नाही घेतला, इथं टच केला जस्ट असा, मग इथलं प्रेशर झिरो असतं की नाही? मी ऍटमॉस्फेरिक प्रेशरला विसरा म्हणतोय. हो सर. होय, काय म्हणतोय कळलं का सगळ्यांना? ऍटमॉस्फेरिक प्रेशर घेऊ हो, नका. सर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर बॉटमला पण असणार आहे, इथं पण असणार आहे. लक्षात आलंय का? हो सर. ओके. आणि इथं प्रेशर किती असेल रे बॉटमला? रोजी एल असेल तर का? रोजी. हो सर. मग इथला फोर्स किती असणार? झिरो असेल की नाही इथला फोर्स? हो सर. आणि इथला हो, फोर्स किती सर. असणार? रोजी एल ए. कळलंय का? हो, सर. हो सर. हो, सर. नेट फोर्स किती आला असता? नेट फोर्स, किंवा त्यालाच मी बायोन्सी फोर्स असं म्हणतोय, एफ बी रोजी. रो व्ही जी. रो वर व्ही जे जी. आले तेच आलं असतं की नाही इथं? हो सर. खरंच कळलंय? हो सर. हो, सर. समजा मी असं विचारलं असतं की हा सिलेंडर पूर्ण नाही बुडलेला, हा सिलेंडर पूर्ण नाही बुडलेला, थोडाच बुडलाय. म्हणजे समजा त्याची लेंथ एल आहे, त्या सिलेंडरची लेंथ किती आहे? एल. पण तो बुडलाय फक्त एक्स डेप्थनं. ओके. आता ह्या वरच्या पार्टवर बायोन्सी फोर्स लागेल का रे? नाही, सर. नाही. कारण तो पाण्यात बुडलेलाच नाहीये. हो सर. मग फक्त एवढा पार्ट इम्पॉर्टंट आहे की नाही आपल्याला? हो सर. हो, सर. एक काम करा, रिलॉग इन करा, नाहीतर मीटिंग मध्येच एंड होईल. मी तुम्हाला सांगतोय. हे पावसाचा जास्त आवाज येत नाही ना? नाही. ठीक नाही, आहे. सर. ठीक आहे, लक्ष द्या. आता इथं पूर्ण नाही बुडलेलं, याला म्हणायचं पार्शियली इमर्स्ड. कळतंय का? हो सर. हो, सर. म्हणजे
पार्शियली. आता माझ्यासाठी हे 2 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, बरोबर का? हो सर. मग इथलं प्रेशर सरफेस किती 0, बरोबर का? हो सर. आणि इथलं हो प्रेशर सर. किती, रो जी एल का रो जी एक्स? रोजी एक्स. रो जी एक्स. मग मला सांगा, इथं जर मी नेट फोर्स काढला, आता सगळं करत बसत नाही मी ते, पण इथं जर नेट फोर्स काढला तर त्याच्यामध्ये काय येईल रे? मगाशी आपलं रोजी एल आलं होतं, इथं काय येईल? रोजी एक्स आहे. समजलं रोजी की एक्स. सगळ्यांना हे? हो सर. हो सर. पण व्हॉल्यूम तर काय आहे, रोजी एल आहे की नाही? हो सर. हो सर. रोजी एल नव्हे, व्हॉल्यूम काय आहे? रोजी एक्स. नाही नाही, व्हॉल्यूम काय एल आहे की नाही? एल. हो सर. मग हे एक्स ए म्हणजे काय आहे रे? बुडलेला व्हॉल्यूम आहे. हा इमर्स्ड व्हॉल्यूम आहे. सगळ्यांना लक्षात आलं हे खरंच? हो सर. सो ह्याला मी असं लिहितो, रो व्ही जी. एक मिनिट, मला असं का चालेल वाटलं, सर. हा चालेल. ए बाळांनो, तुम्हाला खरंच कळलंय? हो सर. मग मला जर बायोन्सी फोर्सचा एक फॉर्म्युला बनवायचा असेल तर काय बनवेन? रो व्ही. मग तो वर दिलाच होता की एकदम परफेक्ट फॉर्म्युला. तो फॉर्म्युला वाचला की मला दुसरं काही करायची गरज नाही. सो तो फॉर्म्युला रो असा इंटू रो एल इंटू व्ही ओ आय इंटू जी. ह्याला तुम्ही वाचताना रोव्हीचीच वाचणार आहे. कसं वाचायचं याला? रो व्ही. रोव्हीची. फक्त इथं एल आणि ओ आय जे लिहिलंय ते जरा असं वेगळं आहे. बघा, हे एल म्हणजे लिक्विड आहे. मला सांगा, इथं जे रो होता या फॉर्म्युल्यामध्ये, तो कुणाची डेन्सिटी आहे रे? या ऑब्जेक्टची का ज्या पाण्यात बुडवलंय त्याची? पाण्यात बुडवलंय त्याचे. हे कळलं का सगळ्यांना हे? हो सर. त्या ऑब्जेक्टच्या डेन्सिटीचा आणि ह्या फॉर्म्युल्याचा काही संबंध नाही. म्हणून काय लिहिलंय? डेन्सिटी ऑफ, काय म्हणायचं याला? डेन्सिटी ऑफ. इमर्स पार्ट लिक्विड. त्यानंतर ओ म्हणजे काय? ऑब्जेक्ट. आय म्हणजे इमर्स्ड. तेवढंच व्हॉल्यूम घ्यायचं जे बुडलंय पाण्यात. मग ह्या पहिल्या केसमध्ये काय टेन्शन नव्हतं कारण सगळंच बुडलं होतं, बरोबर का? हो सर. दुसऱ्यात पण सगळंच बुडलं होतं. तिसऱ्यामध्ये कॅच आहे, एवढाच पार्ट बुडलाय, बरोबर? यश, आदित्य, हो समजलं सर. की ते? यशराज, तुम्ही आहात का लेक्चर मध्ये? समजले सर. खरं झालं लक्षात आहे? हो सर. ओके, एकच मिनिट द्या मला. मलाच पावसाचा भरपूर आवाज आहे. ओके, बोला जरा कोणतरी, मला आवाज येते का बघतो. समजलंय सर. हा, ठीक आहे. तर इथं काय म्हणाल तुम्ही? रोयल म्हणजे काय? डेन्सिटी ऑफ लिक्विड. व्हीओआय म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ, कुणाचं व्हॉल्यूम? लिक्विडचा. ऑब्जेक्ट इमर्स. व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट जे पाण्याच्या आत आहे, दॅट इज इमर्स्ड. आणि जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर त्याचं काय एवढं टेन्शन नाही आपल्याला. हे खरंच कळलंय? बोला रे. हो सर. ओके, तर क्वेश्चन घेऊ थोडे जरा. हो सर. सर. बघा, फॉर्म्युला एकच आहे, रोव्हीची. त्यात डेन्सिटी घ्यायची लिक्विडची, व्ही घ्यायचा ऑब्जेक्टचा, तो पण केवढा? इमर्स. ओके, आणि कम्प्लिटली इमर्स म्हटल्यावर टेन्शन नाही, सगळंच व्हॉल्यूम घ्यायचं त्याचं. ओके, बघा इथं म्हणतो प्रॅक्टिस, आणि सगळ्यांनी ही क्वेश्चन सोडवायचे, ट्राय करायचे. हो सर. ओके, समजा सोपे सोपे क्वेश्चन देतो अगोदर. लेट्स से असा एक पेंडुलम बॉब आहे इथं. ओके, ह्याची डेन्सिटी आहे
सिग्मा ह्या सिम्बॉलला काय म्हणायचं सिग्मा सिग्मा आणि ह्या सिम्बॉलला काय म्हणायचं ह्या सिम्बॉलला रो रो. ठीक आहे, मग माझ्याकडे सिम्बॉल कमी आहेत त्यामुळे मी नवीन नवीन सिम्बॉल आणतोय. ह्या पेंडुलमची डेन्सिटी सिग्मा आहे. मेटल असेल ॲल्युमिनियम असेल काय पण असेल ते, आणि त्याचं व्हॉल्यूम आहे व्ही. कळलं का? हो सर ओके. आता याला फ्रीली सस्पेंड केलाय मी असा, तर ह्याच्यामध्ये काहीतरी टेन्शन असेल की नाही, हो सर त्या टेन्शनला मी T1 म्हणतो. लक्षात आलं? हो सर आता काय केलं मी, त्याच पेंडुलमला मी पाण्यात बुडवलं. आणि पाण्याचं जी डेन्सिटी आहे ती आहे रो. लक्षात आलंय सगळ्यांना? हो सर हो सर कम्प्लिटली बुडवलं, इथं काय टेन्शन नका घेऊ. सगळ्या पेंडुलम बुडवलाय मी तिथं. तर त्यावेळी टेन्शन इथं समजा T2 असेल. ओके, मला सांगायचं पहिल्यांदा T1 किती असेल काढा, त्यानंतर T2 किती असेल काढा, आणि त्यानंतर T2 अपॉन T1 ची व्हॅल्यू काय ते सांगा. आता ह्यातलं T1 जे आहे ती सोपी कन्सेप्ट आहे, लास्ट इयरची कन्सेप्ट आहे. काय असतं T1 mg जी mg. पण मास दिलंय का पेंडुलमचं? नाही मास दिलं नसेल तर काय करतो आपण? सिग्मा बोला, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम हे येतं ना सगळ्यांना? हो सर निहारिका, पार्थ आहे का? खूप जण अब्सेंट आहेत रे आज. ते नसेल कळालं विचारा रे मला. काय काय जणांना लगेच गोष्टी समजत नाही. नसेल कळालं विचारा मला आताच. मग mg मास दिलेलं नाही, त्यामुळे मी काय करणार, डेन्सिटी ऑफ दॅट पेंडुलम किती आहे ती रो, त्याचं व्हॉल्यूम किती आहे व्ही इंटू जी. कळलं का सगळ्यांना? हो हो सर सर इज इक्वल. त्यानंतर T2 मध्ये सांगा मला, आता ह्याची एफबीडी जी काढली मी, ह्याची एफबीडी, त्यावेळी खाली mg होतं आणि वर काय होतं टेन्शन. ह्यात काय डाऊट केस 1 मध्ये? नाही केस 2 मध्ये एक नवीन प्लेयर पिक्चर मध्ये येतो. कोण? बयांशी आणि कुठल्या दिशेला? वरती खाली mg असणार, हो वर सर. टेन्शन आहे, त्यासोबत ऍड होईल की नाही तो बायोन्सी फोर्स? हो सर कारण बायोन्सी फोर्स नेहमी कुठं लागतो? अपवर्ड. वरती खरंच कळलं? हो मग सर सांगा इथं T प्लस हे T1 होतं आणि हे काय T2. T2 प्लस FB इज इक्वल टू mg. मग T2 ला कसं लिहू शकतो रे? mg मायनस FB लिहू शकतो का नाही? हो हो सर सर मी अज्युम करतोय बरं का, सगळ्यांना FBD वगैरे हे सगळं जमतं, इक्विलिब्रियम वगैरे. हो सर आणि जमत नसेल तर हो लास्ट सर. इयर तुम्ही कष्ट घेतलेले नाहीयेत. सिम्पल. आणि जर तोच ॲटिट्यूड कंटिन्यू राहिला, तुम्हाला फाउंडेशनचा काही उपयोग होणार नाही. 11वी पर्यंत पण असंच राहाल तुम्ही, रिझल्ट येणार नाही. सिम्पल. थोडं हार्श वाटेल मी बोलतोय ते, पण ज्या मुलांना कष्ट करायची हे असते की नाही तयारी, तीच मुलं रिझल्ट काढतात. मग फाउंडेशन तुम्ही 6वी पासून करा, पहिलीपासून करा, किंवा फाउंडेशन न करा, रिझल्ट ज्यांचा यायचा तो येतो. ठीक आहे बघा, mg मायनस fb. मला सांगा, mg ला मगाशी काय लिहिले रे आपण? ρvg लिहिलं की नाही? हो सर fb हो म्हणजे सर काय असतो? रोवीजी बायोन्सी रोवी. फोर्स आहे. बायोन्सी फोर्सचा हो फॉर्म्युला हो सांगा सर मला ओरली. हा, रोवीजी डेन्सिटी ऑफ लिक्विड. इथे लिक्विड कोण आहे? रो आहे की नाही? हो हो सर सर व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट इमर्स्ड. इथं सगळंच बुडलंय त्यामुळे ते सुद्धा व्ही येईल की नाही? हो 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 सर सर. जी. खरंच लक्षात आलंय मी काय म्हणलं? समजले सर. हो सर मी काय येईल, सिग्मा मायनस रो इंटू व्हीजी येईल की नाही? हो सर हो सर नाही का? आलं सर समजलं? हो आता सर यांचा रेशो काढायचा आहे. काढा रेशो आणि सांगा मला काय आन्सर. आवरा. T2 minus T1.
सर पहिल्या केस मध्ये सर एअर मध्ये आहे ना सर, मग तिथं पण बायांशी फोर्स लागणार ना. ऍक्च्युली काय असतं, एअरची डेन्सिटी खूप कमी असते. म्हणजे वॉटरची 1000 असते की नाही, 1000 kg पर मीटर क्यूब, तशी हा एअरची सर. 1.3 इंटू म्हणजे 1.3 kg पर मीटर क्यूब असते. ग्राम पर सीसी नव्हे, kg पर मीटर क्यूब. त्यामुळे तिचा बायोसी फोर्स आपण निग्लेक्टच करून टाकतो. त्यामुळे त्याला घेत पण नाही इथं काढताना. तू जे म्हणतोय ते हा. एक्झॅक्ट आहे की इथं बायोसी फोर्स घ्यायला पाहिजे एअरचा, पण तो ह्यांच्या तुलनेत खूप कमी असतो, खूप कमी. लक्षात आलं? हो सर. आलं का रे सगळ्यांना? आहे ना, सिग्मा मायनस रो बाय सिग्मा, हो सर. ह्यातलं काही पाठ करायचं नाही. हे समजलं का सगळ्यांना? हो सर. सो दिस इज युअर आन्सर. आय होप यू गॉट दिस. बरोबर. येस सर. येस. एक विचारू क्वेश्चन अजून, हो सर. सेम टाईपचा विचारतो, सेम टाईपचा. करून दाखवणार? हो सर. बा. आता पेंडुलम नाहीये, स्प्रिंग आहेत. समजा एक स्प्रिंग घेतली मी आणि त्याला एक ब्लॉक जोडलाय. त्या ब्लॉकचं डेन्सिटी रो आहे आणि व्हॉल्यूम व्ही आहे, आणि त्याच्यामुळे ह्याच्यात एक्सटेन्शन येते x1. ठीक आहे, याची स्प्रिंग कॉन्स्टंट आहे के. तुम्हाला आठवते का हे सगळ्यांना? हो सर. स्प्रिंग फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? KX1. KX. ठीक आहे. आणि आता काय झालं, तोच ब्लॉक, तीच स्प्रिंग, फक्त, आणि तोच ब्लॉक आहे, फक्त त्याला काय केलं मी, पाण्यामध्ये बुडवलं. म्हणजे एका लिक्विडमध्ये बुडवलं, ज्याचं डेन्सिटी किती घेऊया, रो. आलंय का लक्षात? हो सर. मला सांगा रे, एक्सटेन्शन आता बदलेल की नाही, काहीतरी वेगळं असेल की नाही? हो सर. हो सर. कमी असेल का जास्त असेल? कमी असणार सर. कमी. कारण ते mg ला अपोज करेल बायोसी फोर्स. हो सर. समजतंय का? ओके. सो हो सर. तेच फाइंड x1, फाइंड x2 अँड लास्ट x2 बाय x1. हा क्वेश्चन ट्राय करताय जरा. हो सर. प्रॉपर फाउंडेशनचा क्वेश्चन, फाउंडेशन लेवल घेतोय बरं का मी, त्यामुळे ट्राय करा. ट्राय केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाहीये. ट्राय करा, नाही जमलं मी सांगतो तुम्हाला. वरच्या सारखं आन्सर येतं. काय सेम असणार मला कळलं नाही आता. सर X1 सेमच असणार ना. नाही नाही, कशाचे x1 आणि x2 दोघं इक्वल असतील म्हणतोय? नाही नाही सर. मग काय सेम असणार म्हणतोय? ते वर टेन्शन होतं, इथं काय येणार, kx येणार की नाही आता? हो हो सर. सर. अरे तुम्हाला काहीच येत नाही काय रे? एफबीडी येते का तुम्हाला? हो सर. खाली mg लागेल हो हो सर. आणि वर kx1 लागेल की नाही? हो हो सर. सर. आणि mg माहित नाही मला, म्हणून त्याच्या जागेला रोवीजी लिहिन की नाही मी? हो हो सर. सर. अरे समजलंय खरंच? हो सर. मग हे वर खाली नाचत नाही, याचा अर्थ kx1 इज बॅलन्सिंग रोवीजी. मग x1 किती असेल, हो सर. रोवीजी बाय k असेल की नाही? हो हो सर. सर. बाळांनो, मला असं का वाटलं? समजलं सर. समजतं. पुढं याची एफबीडी सांगा काय काय येईल. खाली mg येईल की नाही? हो सर. तो रोवीजीच लिहितो डायरेक्टली मी. वर स्प्रिंगचा फोर्स असेल, हो. KX2. x2 असेल. अजून कुठला फोर्स असेल का? झाले एवढेच? बायोसी.
बायोसी मध्ये लिक्विडची डेन्सिटी येईल, मास काढताना हो, sir. त्याची डेन्सिटी, बायोसी फोर्स करताना लिक्विडची डेन्सिटी. हे कळलंय का सगळ्यांना? सगळ्यांना हो, कळलंय sir. का हे? अर्जुन, हो सर. हा मग सांगा आता मला काय येईल. रो व्ही जी प्लस के एक्स टू इज इक्वल टू सिग्मा व्ही जी. मग रो व्ही जी इकडे येऊन मायनस होईल की नाही यातनं? हो सर. सेम वरच्या सारखे इक्वेशन यायला लागतील बघा आता इथं तुम्हाला. सिग्मा हा मायनस सर. रो, तेच म्हणत होतो का तो सेम असणार. हा सर. रेशो रेशो तोच येणार वरच्या सारखा, कारण के ला के कॅन्सल होतं, व्हीजी ला व्हीजी कॅन्सल होत आहे. काय येतं आन्सर? सिग्मा मायनस रो बाय सिग्मा. सेमच येतं वरच्या सारखा. हो सर. ओके, सिग्मा मायनस रो बाय सिग्मा. हे पाठ करायचा प्रयत्न करत असाल, होणार नाही आयुष्यात पाठ तुम्हाला. तुम्हाला हे बेसिक पासून कन्सेप्ट स्ट्रॉंग करूनच घ्यायला पाहिजे. ठीक आहे, कुठल्या तर परीक्षेत विचारते म्हणून रटून जातो, काही 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 उपयोग नाही त्याचा. पेपर काढणार माझ्यासारखा एखादा असेल तर फिरून विचारेल. आलं लक्षात? हो सर. मला सांगा, दोन्ही समजले ते क्वेश्चन्स? काही डाऊट? नाही सर. अजून एक विचारू, छोटासा क्वेश्चन. हो. याचे 3-3 राहू हो. द्या. छोटासा सोपा क्वेश्चन विचार, करणार ट्राय. हो सर. समजा एक मिनिट, एक मोठा कंटेनर आहे असा, आणि त्यात पाणी भरलंय. मला वाटतं रेकॉर्डिंगचं सॉफ्टवेअर मला अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करायला पाहिजे, नाही त्रास हा कंटिन्यू राहील. आणि इथे एक प्लास्टिकचा बॉल आहे. आता प्लास्टिकची डेन्सिटी पाण्यापेक्षा काय असते रे? कमी असते की नाही? मग त्याला जर मी सोडला तर वर निघून जाईल की नाही? पाण्यात कधी बॉल घेऊन गेलाय खाली, आपोआप वर येतो बघा. ओके, मग मला वर नाही जाऊ द्यायचं आहे, त्यामुळे मी काय करतोय, दोरी बांधतोय तळाशी एक अशी. मग त्याच्यामध्ये टेन्शन येईल की नाही? हो सर. अबे कळलंय का? कारण बॉलला वर जायचं आहे तिथं. लक्षात आलं सगळ्यांना? काही डाऊट? हो सर. नाही. ओके, तुम्हाला म्हणलंय हे वॉटर आहे. काय? वॉटर. आणि हे प्लास्टिक आहे. प्लास्टिकची डेन्सिटी 400 kg पर मीटर क्यूब देतोय मी. लक्षात आलं? हो सर. आणि ह्याचं जे व्हॉल्यूम आहे, ते व्हॉल्यूम आहे लेट्स से 1 मीटर क्यूब. सोपा क्वेश्चन देतो मी. तर मला सांगा टेन्शन किती असेल दोरीत? सोडवाल क्वेश्चन? हो सर. अजून कशाची गरज नाही तर. आणि वॉटरची डेन्सिटी किती असते? 1000. सगळं आहे तुम्हाला. एमपीडी काढा आणि ट्राय करा क्वेश्चन. दोरीत टेन्शन का आलं, कळलं का? पटलं का सगळ्यांना? हो सर. कारण तो बॉलची डेन्सिटी बघा 400 आहे, वॉटरपेक्षा खूप कमी आहे, त्यामुळे तो वर उडायला बघेल. मग त्याला दोरी बांधून जोडून ठेवलंय, म्हणून त्यात टेन्शन येणार आहे. ते किती येतं सांगा मला. आज उद्याचं लेक्चर ह्याच्यावरच चालणार आहे, बायोसी फोर्स, आर्किमिडीज प्रिन्सिपल. ह्याचं सोल्युशन मी लगेच सांगणार नाही रे, सगळ्यांनी ट्राय करायचं. वरचे 2 क्वेश्चन कळले असतील तर हे पण कळेल. एवढे येतं? हा, व्हॉल्यूम मी जास्त दिलंय. 1 मीटर क्यूब म्हणजे खूप मोठं व्हॉल्यूम येतं. आणि प्लास्टिकची डेन्सिटी ऍक्च्युली 200 पर्यंत वगैरे असते. ठीक आहे, येऊ दे, काय यायचं ते येऊ दे आन्सर. हे मला सांगा, बॉल इक्विलिब्रियम मध्ये आहे का नाही? आहे सर. आहे.
ऐक नाही, फोर्सेस सांगा हो, खाली सर. खाली कुठले कुठले फोर्सेस आहेत? mg 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 आणि टेन्शन शन आणि वर कुठला असेल? बायन्सी मायांसी टेन्शन काढायचं त्यामुळे टीच ठेवा. mg मास दिलंय का तुम्हाला? नाही मग मास नाही. काढायचं असेल तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम डेन्सिटी कुणाची, लिक्विडची का ऑब्जेक्टची? ऑब्जेक्ट त्यानंतर वरच्या दिशेला कुठला फोर्स आहे? बायोन्स आहे ना. हो सर. बायोन्सीचा फॉर्म्युला काय? रोव्हिजन रोव्हिजन रो म्हणजे काय? वॉटरची डेन्सिटी लिक्विडची डेन्सिटी, ज्यात त्याला बुडवलाय ती किती आहे? 1000 आहे की नाही इथं? हो हो सर सर. व्हॉल्यूम तुम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे सिम्पल सबट्रॅक्शन करून आन्सर काढायचा आहे. हो करा, सर. सगळ्यांनी करा, सोपा क्वेश्चन आहे हा. गुड निहारिका. आता नेक्स्ट टाइम युनिट पण पाठवशील मला. 6000 किलो काय ते? सिद्धांत गुड. खाली mg येईल. mg म्हणजे रोव्हीजी ना रे, सिग्मा विजी, बरोबर का? हो सर सर. ठीक आहे, सिग्मा विजीज असं म्हणायला पाहिजे असं काही नाही. डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट दॅट इज 400, व्हॉल्यूम 1, इझी पीझी, आणि जी ची व्हॅल्यू 10. आणि टेन्शन पण खालीच असेल की नाही? हो सर. टेन्शनची दिशा माहिती आहे का सगळ्यांना? अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ हो जॉईंट सर. टुवर्ड्स द रोप. सर. हो सर. टेन्शन येईल खाली, ते माहित नाही आपल्याला, त्यामुळे त्याला हात लावायचा नाही. आणि वर बायोन्सी फोर्स, बायोन्सी फोर्स रोव्हीजी म्हणजे 1000 इंटू व्हॉल्यूम किती? 1 इंटू जी. आता एफबीडी वगैरे मोस्टली मनातच बनवायचा प्रयत्न करा, आणि इमॅजिनेशन एवढं चांगलं नसेल तर हे बनवू शकते. आणि अजून एक चांगली सवय काय करायची, याला 10⁴ वगैरे लिहायचं. आता ठीक आहे, आता सोपा आहे क्वेश्चन हा, पण HCV वगैरे सोडवत असाल तर त्याच्यामध्ये रिअलिस्टिक व्हॅल्यू असतात. ठीक आहे, त्यामुळे काळजी घ्या. मग हे वरची व्हॅल्यू किती येते रे? 10,000 येते का? हो सर. सो 10,000 इज इक्वल टू टी प्लस 4000, बरोबर का? हो सर. 4000 मध्ये किती टाकल्यावर 10,000 होतं? 6000 6000. सो टेन्शन कम्स आउट टू बी 6000 न्यूटन. आता एक खूप हो. मोठा फोर्स आहे, कळलं? हो सर. स्टीलचीच दोरी पाहिजे मला त्यासाठी, साधा धागा जोडून चालणार नाही तिचा. हो सर. शोधायला लागेल हो, त्या सर. बॉलवर जाऊन कुठेतरी. कळलं का? 6000 न्यूटन. हो सर. दिस इज टू मच. काय डाऊट कुणाला? नाही. यश काय बाळ? 10 शून्य अजून एक कुठं खिशात ठेवलाय काय तू? हिरो. ठीक आहे, अजून एक विचारू क्वेश्चन, ट्राय करणार? हो हो सर सर. सोपा क्वेश्चन विचारतो, म्हणजे त्याच्यावर ना अवघडकडे जाऊ शकतो आपण. हे सगळ्यांमध्ये कन्सेप्ट सेम आहे, कळतंय का तुम्हाला? हो. फ्लोटिंगची कन्सेप्ट आहे. कसली कन्सेप्ट आहे? फ्लोटिंग. फ्लोटिंग. समजा हे वॉटर सरफेस आहे, म्हणजे हे वॉटर आहे सगळं असं, आणि ह्याच्यामध्ये एक असा काहीतरी ऑब्जेक्ट तरंगतोय. लेट्स से असा काहीतरी ऑब्जेक्ट आहे समजा असं. ठीक आहे, हे वर जे व्हॉल्यूम आहे ते आहे 20 सेंटीमीटर क्यूब, आणि नको तुम्हाला जरा प्रॉपर सोप्या सोप्या व्हॅल्यू देतो. हे समजा वर जे व्हॉल्यूम आहे ते 2 मीटर क्यूब आहे, आणि खाली जे व्हॉल्यूम आहे ते लेट्स से 3 मीटर क्यूब. लक्षात आलं का? हो सर. हो सर टोटल व्हॉल्यूम किती ऑब्जेक्टचा? 5 मीटर 5 मीटर क्यूब. 5 फक्त मीटर. पाण्याच्या आत किती व्हॉल्यूम आहे? 3 मीटर आणि तो 3 तरंगतो. मीटर. तरंगतो याचा अर्थ वर खाली कुठेही जात, नाही. म्हणजे सगळे फोर्सेस बॅलन्स झालेत नाही त्याचे. हो हो सर सर. फ्लोटिंग इज अ कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. कळलं सगळ्यांना? हो सर. ओके. आणि कसा फ्लोट करेल रे इक्विलिब्रियम? इथं ग्रॅव्हिटीचा फोर्स लागतोय खाली, तो कोण बॅलन्स करेल? मगच तो इक्विलिब्रियम मध्ये येईल. बायोन्सी. इथं दुसरं टेन्शन वगैरे काय, स्प्रिंग नाही. दोरी वगैरे काही नाही. नाही. बायोन्सी फोर्स आणि mg मध्ये एक बॅलन्स झाला, त्यांच्यात
सुला झाली की ठीक आहे, तू मला बॅलन्स कर त्याप्रमाणे. हे कळलं का सगळ्यांना? हो सर. आता हे वॉटरमध्ये तरंगतंय, वॉटरची डेन्सिटी किती रे? 1000. 1000 kg पर मीटर क्यूब. आणि ह्या ऑब्जेक्टची डेन्सिटी लेट से सिग्मा आहे, मला माहित नाही किती आहे. कळलं का? मला हे दिसलंय. हो त्या सर. ऑब्जेक्टला पाणी टाकलं की तिसरा पार्ट, 3 पार्ट खाली जातात, 2 पार्ट वर राहतोय. लक्षात आलं? हो सर. सो मला डेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. फाइंड दिस डेन्सिटी. ओके, मला सांगा सगळ्यात पहिल्यांदा मी फ्लोटिंग म्हणजे कुठली कंडिशन म्हणली? इक्विलिब्रियम ना. हो सर. मग एफबीडी जर मी काढली त्याची, तर खाली कुठला फोर्स असेल? mg. mg. मग mg जर मला माहित नसेल, m माहित नसेल, तर मी त्याला सिग्मा vg लिहू शकतो का नाही? हो सर. आणि वर कुठला फोर्स असेल? बायोन्सीचा फॉर्म्युला काय असतो? vg. रो vg. मला सांगा, हे v आणि हे v सेम आहे का डिफरंट आहे? डिफरंट आहे. सांगा, हे v आणि हे v सेम आहे का डिफरंट आहे? डिफरंट आहे. सगळ्यांनी आन्सर द्या. डिफरंट आहे. मी बायोन्सी फोर्स मध्ये जे v असतं त्याला कुठलं v म्हटलं होतं? अरे विसरला. इमर्स सब्जेक्ट. इमर्स म्हटलं होतं का नाही? हो सर. मग इथं इमर्स किती आहे रे? 3 मीटर क्यूब. 3 मीटर क्यूब. आणि मला जर एखाद्या ऑब्जेक्टचं मास काढायचं असेल तर मी केवढं व्हॉल्यूम घेईन? जे पाण्याच्या वर आहे, जे 5 मीटर क्यूब. सगळं घेईन. सगळे. एक मिनिट, तुम्हाला कळलंय खरंच मी काय सांगतोय ते? हो सर. मास काढताना मला फरक पडत नाही ना पाण्याच्यात किती आहे, पाण्याच्या वर किती आहे? हो सर. कळलंय का? हो. मग हे कळाले. टोटल व्हॉल्यूम. टोटल व्हॉल्यूम किती आहे? 5 मीटर. मीटर क्यूब. मग मला सांगा, आणि रो किती आहे रे? 1000 आहे की नाही? हो सर. हो सर. हा सिग्मा काढायचा आहे मला. जी तर दोन्हीकडे सेम असणार. या दोघांना बॅलन्स काढून आन्सर काढू शकताय? हो सर. हो सर. काढा. व्ही ला व्ही कॅन्सल करायचं नाही. करा. आवरा. तोपर्यंत मला गणलाय काय गणलाय तिकडनं व्हायरस सोडत नाही ना कोण हळूच लेक्चर मध्ये? तो गायब झाला. आलं का रे आन्सर? सर. हो सर. किती आलं? 600. हो सर. 600. ठीक. गुड. 600 kg पर मीटर क्यूब. बरोबर. हो सर. रिलेटिव्ह डेन्सिटी किती असेल? रिलेटिव्ह डेन्सिटी 0.6. 0.6. ओरली सांगू शकता तर रिलेटिव्ह डेन्सिटी वगैरे असल्या गोष्टी? हो सर. मला सांगा, इथं व्हॉल्यूम किती आहे रे टोटल? 5 मीटर. 5 मीटर क्यूब. आणि त्याचा कितवा पार्ट पाण्यात घुसलाय? 3 मीटर क्यूब. ह्यांचा 3 रेशो मीटर किती येतो? क्यूब. ह्यांचा रेशो किती येतो? 3 म्हणजेच किती? पॉइंट मध्ये सांगा. 0.6. 0.6. नेक्स्ट टाइम हे आन्सर ओरली सांगू शकतो. हो सर. बाळांनो, कळालं सर. कळालं सर. हे वॉटरच्या डेन्सिटीसाठी चालतं फक्त, बाकी कुठं पण नाही करायचंय. कारण 1000 ने डिवाइड होतं आणि आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली, म्हणजे अप्रॉक्सिमेटली एक्झॅक्टली येतं आन्सर. कळलं काय? हो सर. हो मी सर. समजा तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की समजा एक स्पियर आहे, तो पाण्यामध्ये तरंगतोय. लक्ष द्या सगळ्यांनी. निम्मा पार्ट खाली आहे, निम्मा पार्ट वर आहे, आणि पाण्याची डेन्सिटी समजा 1000 आहे, समजा काय आहेच. तर या स्पियरची डेन्सिटी किती असेल? 0.5.
पाण्याची डेन्सिटी 1000 kg पर मीटर क्यूब आहे की नाही? हो सर. हा, स्पिअरची त्याच्यापेक्षा कमी असेल का जास्त असेल? कॉमन सेन्स वापरून सांगा. कमी. म्हणून मी काय असेल तरंगतोय ना. हो हो सर. सर. मग व्हॉल्यूमचा रेशो सांगा. जेवढं आत तरंगतंय ते टोटलच्या हाफ आहे की नाही? हो सर. तो डेन्सिटीचा रेशो सुद्धा हाफ येतो, त्यामुळे 500 मीटर क्यूब होतं. 500 kg पर मीटर क्यूब. कळलं का मी काय म्हणतो? हा सर. एक मिनिट. हो सर. आलं सर. काय डाऊट? नाही. हो नाही काय सर काय. का वाटलं तुम्हाला हे अवघड निघालंय का? समजलंय? आलं सर. सर. एक विचारू अजून क्वेश्चन. हो सर. एक मिनिट, माझा हा माऊस जरा खराब झालाय, त्यामुळे मला टचपॅडनं सगळं खेळावं लागणार आहे आज. कितवा क्वेश्चन होता रे वरचा? चौथा. बघा, समजा असा क्वेश्चन दिलाय. हे वरचे क्वेश्चन सगळ्यांनी ट्राय केलेत का? हो सर. नुसतं लेक्चर बघत बसलेलं नाही ना, हा चालतंय जमतंय मला पण वगैरे असं. कारण तुम्हाला काही सुद्धा येणार नाही बरं का तशी कंडिशन असेल तर. ओके, बघा लक्ष द्या. एक ऑब्जेक्ट आहे, तो निम्मा पाण्यात आणि निम्मा बाहेर आहे. काय म्हटलं? निम्मा पाण्यात आणि निम्मा बाहेर. निम्मा बाहेर. आणि ही डेन्सिटी पाण्याची किती असते? 1000, बरोबर ना? हो सर. असं दिलंय. आता काय केलं मी, त्याच्यावर एक छोटासा दगड ठेवला, असं त्याचा मास m आहे समजा, याच्यावर आणून ठेवला. आणि त्यामुळे काय झालं, तो सगळा ब्लॉक पाण्याच्या आत गेला. काय म्हणतो कळतं का मी? हो सर. ओके, ह्याचं व्हॉल्यूम v आहे. ठीक आहे, बघूया व्हॅल्यूज बघूया आपण. तुम्ही कधी बघितलंय का, म्हणजे समजा प्लास्टिकचा बॉल पाण्याच्या आत जात नाहीये, स्वतः तरंग पूर्ण आत घुसतो का नाही? थोडासा तरंगतो का नाही वर? हो सर. मग त्याला जर मी वरनं फोर्स दिला तर तो जातो का नाही आत? हो सर. फोर्स काढून घेतला की परत बाहेर येतो. हो सर. हे जे छोटंसं मास आहे की नाही, स्टीलचा बॉल असेल समजा, काय पण असेल, त्याला मी त्याच्यावर ठेवला आणि त्याच्या फोर्समुळे तो आत सरकला. आलं लक्षात मी काय म्हणतोय? हो सर. ओके, आणि ते मास जस्ट वर तरंगत येतं, असं तरंगत नाहीये, म्हणजे त्याच्यावरच आहे ते. आणि हा पूर्णच्या पूर्ण आत घुसलाय. हे खरंच कळलं मी काय सांगतोय? हो सर. ओके, ह्याचं व्हॉल्यूम आहे 2 मीटर क्यूब. किती व्हॉल्यूम आहे याचं? 2 मीटर. 2 मीटर क्यूब. तर हे मास किती असेल सांगायचं मला, केजी मध्ये सांगायचं. ट्राय करा, हो सर. विचार करा जरा याच्यावर. बघा, चांगला क्वेश्चन आहे, नीट जेईला पडलेले क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन खरंच कळलाय का? परत एकदा सांगू मी? आलं सर. निहारिका? ओके, करा, विचार करा. मला कोणतरी सांगेल का त्या ब्लॉकची डेन्सिटी किती आहे? 500. 500. ठीक आहे. मग त्याचं मास किती असेल ब्लॉकचं त्या मोठ्या? 1000 kg. 1000. गुड. करा. आणि सुटणार नाही कदाचित हा तुम्हाला, तरी पण बघा काय काय करू शकता. तुमच्यातलं कोण भाऊ बहीण वगैरे एम प्रकाशला वगैरे आहे का, किंवा एम प्रकाश एंट्रन्सची तयारी करताय? त्यांचे क्वेश्चन पेपर घ्या, तुम्हाला असले क्वेश्चन सापडतील भरपूर त्यांच्या एंट्रन्स मध्ये. शर्वीला आहे का रे?
एवढे तर खूप मोठ्या व्हॅल्यू आलेत ना ते आजकाल. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन जरा सोपं करायचं म्हणून मीटर क्यूब मध्ये व्हॅल्यू देतो ना, त्यामुळे व्हॅल्यू. चला ऐका रे, सगळ्यात पहिल्यांदा निम्म बुडलंय म्हणजे रेशो हाफ येणार की नाही? हो सर. मग याची डेन्सिटी सांगू शकता की नाही? 500 kg पर मीटर हो क्यूब सर. डायरेक्टली. हो सर. हे स्किल आलंय का सगळ्यांना खरंच? हो सर. सर. आणि हे फक्त कुठं करायचं? पाण्यात. हो सर. ओके, कारण हा, पाण्याची सर. डेन्सिटी 1000 आहे, त्यामुळे ते होऊन थाउजंड. नसेल तर तुम्हाला त्या हिशोबानं ते हाफ करावं लागतं, ते ती डेन्सिटी घेऊन वगैरे. ठीक आहे, तर मग ह्याचं मास किती असेल ह्या ब्लॉकचं? 1000. 1000. 1000 kg. हा, आता याची एफबीडी सांगा मला ह्या ब्लॉकची. खाली कुठला फोर्स असेल? mg. म्हणजे mg प्लस वरच्याचं पण वेट असेल की नाही तिथं खाली? हो सर. हो सर. आणि त्याला कुणाला बॅलन्स करायचा आहे? रोव्हीजीला. कळलं बॅलन्स का? ऑफ फोर्स. हो हो सर. सर. आता इथं व्हॉल्यूम घेताना कुठलं घ्याल? सगळा सर. सगळ्यांचं. पूर्ण बुडला की नाही खाली तो आता? हो सर. मगाशी पूर्ण घेतलं होतं का इथं? म्हणजे घ्यायला लागत होतं का? नाही. इथं फक्त नाही. कळलंय सगळ्यांना हे? हो सर. हम्म. आणि ही डेन्सिटी किती आहे रे? 1000 आहे की नाही? हो सर. ओके, 1000. आणि हे मास किती आहे? 1000. आणि हे मास आपल्याला काढायचं आहे, बरोबर? हो सर. ओके. 1000 kg चा स्टोन म्हणजे ज्योतिबाच्या डोंगरावरचा मोठा दगड आणून ठेवला त्याच्यावर, असं समजा तुम्ही. ठीक आहे, तर किती येतं बघा. हे दोन फोर्सेस, हे जे वर जे आहेत ते ह्यांना बॅलन्स करतील, बरोबर का? सर. हो सर. तर मग 1000 इंटू व्हॉल्यूम किती आलंय? 2. आता 2 का घेतलं कळलं का रे? कारण टोटल फुल्ली बुडलंय ते. हो सर. इंटू जी ची व्हॅल्यू 10 इज इक्वल टू, इथं एम किती आहे? 1000 इंटू जी ची व्हॅल्यू 10 प्लस स्मॉल एम माहित नाही आणि इंटू 10. मग इथं तुम्ही जर बघितलं तर जी कॅन्सल होते सगळे, त्यामुळे जी लिहायची काही गरज नसते ऍक्च्युली ॲज सच. त्यानंतर हे 1000 इंटू 2000 आहे की नाही ते? हो हो सर. सर. आणि इथं 1000 आहे. 2000 माझ्या 1000 किती येणार ते? 1000. 1000. आता हे अनरिअलिस्टिक व्हॅल्यू आले ते या सगळ्या, पण लॉजिक क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. काही डाऊट? नाही. ओके, तर या कन्सेप्ट बघा तुम्हाला समजलेत का या? ओके कळालेच. कळाले सर. ओके, आजसाठी एवढंच घेईन मी. राहिलेले क्वेश्चन उद्याच्या लेक्चरला येताना आजचं सगळं क्लिअर पाहिजे तुम्हाला, नाहीतर काही कळणार नाही उद्याच्या लेक्चरमध्ये, कारण हेच कंटिन्यू करणार आहे पुढे मी. ओके, चलो हो सर. बाय बाय, टेक केअर. बाय सर. सर.